एक जण गेला म्हणला मला श्रीमंत व्हायचंय, म्हणलं देवाला आता प्रसन्नच करतो, गेला ना तप करायला बसल्या, देव प्रसन्न होणार एवढ्यात ह्याच्या शेजाऱ्याला कळालं की आपलं शेजारी गेलाय देवाला प्राप्त करायला, हे पण गेलं त्याच्या माग। आता त्याच्या शेजारी हे ध्यान लावून बसलं, दोघं पण बसले, देव प्रसन्न झाले। पहिल्याला म्हणले वत्सा काय पाहिजे ते माग, यानं डोळे उघडले, मागणार एवढ्यामध्ये शेजाऱ्याला बघितलं आणि शेजाऱ्याला बघितल्या बरोबर थांबला, म्हणला देवा मागायला वेगळंच आलो होतो पण इथली परिस्थिती बघून मला वाटत नाही की आता मला पाहिजे ते मागितलं पाहिजे, काय पाहिजे तुला माग। हा म्हणला देवा एक काम करा, म्हणे काय, माझा एक डोळा जाऊ दे। काय मागितलं त्यानं, म्हणला माझा एक डोळा फुटू दे, माझा एक हात तुटू दे, माझा एक पाय मोडून पडू दे। देवाला विचार केला, देव म्हणले हे असं का मागायला लागले, लोक धन मागतात, दागिने मागतात, घर मागतात, गाड्या मागतात, हे असं का मागतात, येडं तर नाही। देव म्हणले बघ हा परत विचार कर। देव म्हणला 100% विचार करून सांगतोय, म्हणला देवा एक डोळा फुटू दे, एक हात मोडू दे, एक पाय तुटू दे, बास म्हणला काही नको। आता देव म्हणला तथास्तु। देव गेला शेजाऱ्याकडे, ह्याच्या शेजाऱ्याला म्हणला प्रसन्न आहे म्हणा, काय पाहिजे ते माग, काय पाहिजे ते माग म्हटल्यानंतर हे शेजारचं म्हणलं देवा मागतो खरंय पण माझ्या शेजाऱ्यानं काय काय मागितलंय जरा सांगाल काय, माहिती असलेलं बरं। देव म्हणले तसला कायदा अजून आपल्याकडे आलेला नाही, तुला काय पाहिजे ते माग, त्याचं सांगत नाही। मग हा म्हणला देवा एक काम करा, म्हणे काय, म्हणला मला तसं काही नको, फक्त एक करा, म्हणला काय करा, माझ्या शेजाऱ्यानं जेवढं जेवढं तुम्हाला मागितलंय त्याच्या डबल मला द्या। काय महाराज, देवाला मग लक्षात आलं की गोम खरी हित होती। त्याचा एक डोळा फुटला, याचे दोन गेले, याचा एक हात तुटला, याचे दोन्ही तुटले, हे एक पांगळ झालं, ते दोन्ही जाग्यावर पडलं। महाराज काय सांग, एक सांगू, खल डोळा आणि नाही झाड न लगे संसार हा गोड, तरीच फळ जन्म आलो सरता पांडुरंगी झालो। आणि बळजबरीनं एखादा माणूस कीर्तन ऐकायला येऊन बसला, इकडे कीर्तन चालू आणि इकडे याच्या डोक्यात विचार चालू, आलंय खरं, बसलोय खरं, घराला कुलूप लावलंय खरं, पण त्या कुलपाला झटका देऊन काय बघितला, बसतो कीर्तनात आणि झटके कुठे देतो। आता कुलपाला झटके देऊन याला जर खराच झटका आला आणि हे कीर्तनात जर का हा गेला म्हणजे घरी नाही हो, वर गेला, समजा हे कीर्तनात मेलं का मग आमच्या गावातले भाविक लोक काय म्हणतात, समजा तुम्ही कीर्तनात मेले, मरू नये पण समजा उदाहरण घ्या, मेले कीर्तनात, तर हे गावातली लोक काय म्हणतात, वाह काय भाग्यवान आहे हो, कीर्तनात मोक्ष मिळाला। मला खरं सांगा हे कीर्तन ऐकून मेलं का, ते मेलं कुलपाला झटके देऊ देऊ, ते कसं मेलं, कुलपाला झटके देऊ देऊ, पण ते मेलं कुठं, इथं येऊन मेलं। आता मला सांगा अख्ख्या गावाचं पाप घेऊन ते इथं येऊन मेलं आणि इथं मेल्यामुळं काय झालं, मोक्ष प्राप्त झाला। मग विचार करा एवढं महत्व या कीर्तनाच्या जागेचं आहे, म्हणून कीर्तनामध्ये बसायचं आहे। विठ्ठला विठ्ठला, नामस्मरणाचं महत्व एवढं आहे महाराज। अजामेयासारखा पापी माणूस एका गणिकेसोबत लग्न केलं, वेश्येसोबत लग्न केलं, पण नामाचं महत्व एवढं महाराज, मरता मरता देवाचं नाव घेतलं, देवाचं नाही हो, नारायण हे देवाचं नाव नव्हतं, घरातल्या परिवारातील सदस्याचं नाव त्यानं घेतलं, तरी सुद्धा माझा देव एवढा उदार आहे, कुणाचं का होईना पण माझं नाव घेतलंस ना, भगवंतानं मोक्ष प्राप्त करून दिला। एवढा जर देव उदार असेल तर मग आम्ही त्याच्या दारामध्ये जायला काय हरकत आहे। माझे माऊली सुंदर वर्णन करतात, तुला जमत नाही ना नको करू, 2-2 तास भजनात बसायला जमत नाही नको बसू, हरिपाठाला 1 तास बसायला जमत नाही नको करू, पूजेला 1 तास नव्हे 10 मिनिटं देवाची पूजा तुझ्याच्यानी होत नाही ना बाबा नको करू। पण माऊलींनी सुंदर उदाहरण दिलंय, कष्टाचा माणूस आहेस तू, मेहनत करणारा माणूस आहेस तू, बिझी आयुष्य आहे
तुझं. मग एवढ्या कामातून प्रपंचातून तुला देवासाठी वेळ मिळत नाही ना बाबा. जास्त वेळ माझ्या भगवंताला नकोय. किती वेळ हवा? माऊली सांगतात देवाची द्वारी उभा क्षणभरी 1 मिनिट पण नाही सांगितलं. माऊली म्हणतात क्षणभर उभा राहा रे. माझा भगवान परमात्मा तुझा उद्धार केल्याशिवाय राहणार. पण काही माणसं एवढी बावटत महाराज, एवढे नमुने काही आमच्या मातीमध्ये जन्माला आले. काय सांगा महाराज, एक माणूस खाटावर पडला, मरायला लागला, शेवटची वेळ जवळ आली, आयुष्यात कधी भजनाला गेला नाही, सत्याला रुपया कधी दान दिला नाही, अन्नदान लांबच राहिलं. मरता मरता खाटावर पडला, शेवटचा वेळ जवळ आला, येणार यम येणार. आणि एवढ्यात तोंड बंद झालं, भाषा बंद झाली, वाचा बंद झाली, वासरू किरसुनी खायला लागलं आणि ह्याचं ध्यान त्याच्याकडे गेलं. माणूस बघा कसा आहे, मरायला लागला, सत्यात रुपया कधी दिला नाही, पण मरता मरता वासरू किरसुनी खायला लागलं आणि हे जोरात बोंबलतय, बोलता येईना, तोंड बंद झालेलं, वाचा बंद झाली, नातवाला सुनाला आवाज देताय, वा के बोलता येत नव्हतं ना, तेवढंच यायचं तोंडातनं, वासरू किरसुनी खातय, जोरात ओरडते, वा के बोंबलाय लागलं. म्हातारे पोरं आली, नातवंड आली, सुना आल्या, बायको आली, काय पाहिजे बाबा? जेवायला देऊ? वा के. पाणी देऊ? वा के. काय देऊ? वा के. म्हातारं कळकळून सांगतंय, अरे वासरू खातय, अरे जरा बघा, 30 रुपयाची किरसुनी चालली त्याच्या पोटात, कुरतडली अर्धी, जरा बघा, ह्याला गोठ्यातनं बाहेर काढलेला, तरी ह्याचं ध्यान त्या संसारातच. महाराज आयुष्य गेलं महाराज. सगळ्यात लास्टचं पोरग आलं, म्हणला बाबा काय पाहिजे? म्हातारं म्हणलं वा के. आता हे होतं धार्मिक. कसं होतं? आता तुम्ही म्हणाल एवढ्या नास्तिक माणसाच्या पोटाला धार्मिक मुलगा जन्माला कसा बरं येऊ शकतो? उदाहरण आहेत महाराज. हिरण्यकश्यपूच्या पोटी जसे प्रल्हाद जन्माला यावे ना, तसे काही पोरं आशांच्याच पोटी जन्माला येतात आणि ते कुळाचा उद्धार करून जातात. महाराज कुळाचा उद्धार करतात. याने विचार केला, पोरगा म्हणलं बाबा काय पाहिजे? म्हातारं म्हणलं वा के. आणि पोराला काय वाटलं माहितीये? माझ्या म्हाताऱ्यानं आयुष्यात कधी देवाचं नाव घेतलं नाही, हे जर मेलं ना तर ह्याला नरकाशिवाय जागा भेटायची नाही. पण मरता मरता माझ्या बापाला वासुदेव केशव असं म्हणावं वाटतंय. हे कोणाला? पोराला वाटलं. म्हणला मरता मरता पुण्य भेटेल आणि स्वर्गात जागा मिळेल. वैद्याला बोलावलं, म्हणला काय खर्च लागेल ते लागू द्या, पण माझ्या बापाला बोलता आलं पाहिजे, त्याला स्वर्गातच जागा भेटली पाहिजे. वैद्यानं औषध तयार केलं, तोंडात टाकलं, म्हाताऱ्यानं औषध पिलं, सगळा परिवार खाटाच्या भोवती जमा. म्हणा बाबा वासुदेव केशव. हा बाबा म्हणा वासुदेव केशव, घ्या देवाचं नाव. सगळ्यांना कौतुक, आमचं म्हातारं कसं भजन करतंय. सगळी कान देऊन बाबा म्हणा बरं वासुदेव केशव. बाबानं तोंड उघडलं, जोरात बसकलं, अरे केस वासरू किरसुनी खाताय तिकडं बघा, उचला, संपली अर्धी. काय सांगा महाराज, एवढ्या प्रपंचामध्ये आम्ही गुंतलोय ना. मग या प्रसंगात तुकोबराया सांगतात, बाबा रे या शरीराला काही सांगण्याची गरज नाही. मन नावाचा जो प्राणी आहे ना, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्म इंद्रिय, 10 इंद्रियांचा जो मुख्य आहे, सकळ इंद्रिया मन हे प्रधान, ते करी ध्यान विठोबाचे. सगळ्यांचा मन मुख्य आहे. मनाची पाटील देह गावचा, मनोराजा एक देहपुरी. सगळ्यांचं मन मुख्य आहे. या सगळ्यांच्या बॉसला जर एकदा सांगितलं ना भजन कर, भगवंताची आवड निर्माण झाली ना, पायाला सांगायची गरज नाही मंदिरात जा, डोळ्यांना सांगण्याची गरज नाही भगवंताकडे बघ, तोंडाला सांगण्याची गरज नाही भजन कर, हाताला सांगण्याची गरज नाही टाळी वाजव. महाराज मनाला आवड निर्माण झाली की भगवंताची आवड आपोआपच लागते. म्हणून संत सांगतात देव जवळ करायचा असेल एकमेव मार्ग आहे भावे. देहू गावामध्ये तुकोबराया राहत असताना प्रत्येक माणसाच्या पाठीमागे निंदक असतात. महाराज निंदकाचे घर असावे. महिला मंडळ कीर्तन महिलेचा आहे, आवाज कुणाचा आला पाहिजे बरं? निंदकाचे घर, जरा मोठ्यानं खाल्ल्यासारखं. निंदकाचे घर बुंदी, हा निंदकाचे घर, जरा बुंदीचा गोडवा येऊ दे ना तोंडामध्ये. निंदकाचे घर
मला खरं इमानदारीनं बायांनो माऊल्यांनो सांगा, मला सांगा ताई, मी अशी बाई आहे सगळ्यांच्या कामात जाते, सगळ्यांना मदत करते आणि एवढं चांगलं काम मी करते ना, म्हणून मला नावं ठेवणारी गावात कुठलीच एक पण नाही आहे का? येऊन दे एखादीचा हात वर, म्हणा मला नावं ठेवणारी गावात कुणी आहे का? हो एखादी? आजचं पाकिट तुम्हाला बरं का वसंत दादा, पाकिट तयारच आहे, फक्त म्हणा तुम्ही मला नावं ठेवणार आहे काय? म्हणा तुमच्या माग तेच आहे ना आमच्या माग? मला सांगा, एक सांगू का तुम्हाला, जेवढं चांगलं काम तुम्ही कराल, लोकांच्या मदतीला धावून जाल, सहकार्य कराल, अर्ध्या रात्री कुणी आवाज दिला तरी धावून जाल, जेवढं चांगलं काम कराल, जेवढं लोकांच्या मदतीला धावून जाल, जेवढी समाज सेवा तुम्ही कराल, तेवढी तुम्हाला नावं ठेवणारी माणसं वाढणार. आणि जर तुम्हाला कोणी नावं ठेवत नसेल तर तुम्ही समाजाच्या कामाचे नाही. चांगलं काम केलं की नावं ठेवणारे वाढतात, चांगलं कार्य केलं की निंदा करणारी माणसं तयारच आहेत. म्हणून विचार करायचा, तुकोबारायांसारखे महात्मे देहूगावी तुकोबाराय राहत असताना तुकोबारायांनी विचार केला, गाथा लिहायला सुरुवात झाली, कीर्तनाला सुरुवात झाली, माणसं जमायला लागली आणि एका माणसाला बघवलं नाही. रामेश्वर शास्त्री नावाचा माणूस यानं विचार केला, याच्याकडे जरा पाहिलं पाहिजे. तुकाराम बघण्याकरता, तुकाराम महाराज कोण आहेत बघावं. देहूगावी आले, घरी गेले, आहेत का तुकाराम महाराज? जिजाबाई बाहेर आल्या, या ना बसा, वाट बघायला वेळ नाही म्हणे. कुठे आहेत महाराज? आता सकाळची वेळ होती, शौचालयासाठी तुकोबाराया बाहेर गेले होते. आमच्या जिजाबाईनं रागानं सांगितलं, या रस्त्यानं माणसं जातात म्हणे, जा तिकडं, सकाळ सकाळ आलाय. हे गेलं तिकडं. आता घाण जागेतून जाता जाता हरिनामाचा गजर कानावर यायला लागला. महाराज नामस्मरणाचा गजर कानामध्ये यायला लागला. कशाला धरून बोलते हे? माझ्या मना तुकोबारायांच्या मनाला चाळा नव्हता का? एवढा चाळा होता. किती होता? काळ वेळ नाम उच्चारिता नाही, वेळ प्रसंग जागा कळत नव्हती तुकोबारायांना. महाराज घाण जागेतून हा माणूस चालला आणि एवढ्या घाणीतनं भजन ऐकायला यायला लागलं आणि छी 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 उपरनं नाकाला लावलं रामेश्वर शास्त्रीनं. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. कोण अज्ञानी माणूस रस्त्यानं चालला जरा बघावं, बघण्यासाठी शास्त्री उभा राहिले. समोरून तुकोबाराय येतात. विचारलं, कोण हो तुम्ही? या देहाला तुकाराम म्हणतात. वा वा, लोकासंगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण, जगाला ज्ञान सांगता आणि एवढ्या घाणीमध्ये भजन करता. तुकाराम महाराज तुम्हाला पटतं का हे? देह शुद्ध करून या भजनी भजावे, स्वच्छ व्हावं, शुद्ध व्हावं आणि मग भजन करावं. तुकोबाराया सांगतात, तुझं सगळं बरोबर आहे, मी म्हणत नाही तुझं चुकतंय, पण काय करू बाबा, माझी मज झाली अनावर. तुकोबाराया सांगतात, मी तुझं ऐकेल, पण माझ्या इंद्रियांनी माझं ऐकलं पाहिजे ना. तुकोबारायांची जीभ दोन बोटामध्ये दाबून धरली आणि सांगितलं, महाराज करा बरं भजन. मला सांगा, जीभ दोन बोटामध्ये दाबून धरायची आणि बोलता येते का? प्रयत्न करायचा. जीभ धरल्यानंतर बोलायला येत काय? येतं तुमच्याकडे, आमच्याकडे येत नाही हो. जीभ धरल्यावर बोलायला येत. इथं नका करू, इथं चालू करायला. ऐकायचं इथं, करायचं. एकदा असंच म्हणलं, ऐकायचं इथं, करायचं घरी. कीर्तनात काय सांगितलं? म्हणलं शुद्ध व्हा आणि मग भजन करा, स्वच्छ व्हा आणि मग परमार्थ करा. कीर्तन संपलं 11ला, घरी गेला 12ला. याच्या डोक्यात एकच, महाराज म्हणलाय शुद्ध व्हा आणि मग भजन करा. काय करावं त्यानं? घरी गेला, बाथरूम मध्ये गेला, तांब्यात निरमा कालवला, चांगला फीस येऊ दिला आणि तांब्याभर निरमा पिला. निरमा काय गप्प बसणार आहे? निरम्यानं दाखवला चमत्कार. रात्री 12च्या पुढं घरामध्ये सोय नव्हती. घेडबा जा, घेडबा जा, रातभर गुडगुड 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 गुडगुड. ज्याच्या घरी आमचा मुक्काम, सकाळ सकाळ तिथं आलं, दरवाजा वाजवला, ते घर मालकानं उघडला, म्हणलं जय हरी, म्हणलं जय हरी नाही. मग ते रातचा महाराज कुठे? पिसाळलेलं ते रातभर जाऊन जाऊन आतडी. म्हणलं रातचा महाराज, ते म्हणलं हाय ना, बोलवा. ते आला आतमध्ये, म्हणे कुणीतरी बोलवायला आलं. आम्हाला वाटलं चहाला बोलवलं असेल. म्हणलं उरका रे, दात वित घासा. आम्ही आलो बाहेर. आता दारात आलो तर येऊ बघ, टावेल गुंडाळेल, ते डबा हातात. काय म्हणतात तो तुमच्याकडे? डबच ना. आता ते डबं राहिलं नाही, ते आमच्याकडे ते टमरेल, बरेच शब्द आहेत त्याला. ते डबा हातात
म्हणलं जय हरी. म्हणलं जय हरी नाही, मग शहाण्यानं तुमची कीर्तन ऐकू नये. म्हणलं झालं काय? काय म्हणजे रात्री काय सांगितलं कीर्तनात? म्हणलं काय? आतून स्वच्छ व्हा. आता मी म्हणलं स्वच्छ व्हा, ह्याला काय निर्मळ प्यायला सांगितला होता? नाही निर्मळ जीवन काय करील सावण. मन निर्मळ नसेल, अंतकरण शुद्ध नसेल, रात्रभर तुम्हाला निर्म्यामध्ये भिजू घातला आणि दिवसभर साबणानं घासला तरी तुमचा उपयोग. माणसाचं मन शुद्ध असावं. किती शुद्ध असावं? कुणाचंही चांगलं व्हावं, कुणाचंही भलं व्हावं ही भावना ज्याच्या मनामध्ये आहे त्याचं मन शुद्ध समजावं. नाही तर आमचं काय महाराज, शेजाऱ्यानं बंगला बांधायला चालू केला की आम्ही लोन काढलंच म्हणून. काय सांगा महाराज. एक जण गेलं, म्हणलं मला श्रीमंत व्हायचंय. म्हणलं देवाला आता प्रसन्नच करतो. गेला ना, तप करायला बसल्या. देव प्रसन्न होणार एवढ्यात ह्याच्या शेजाऱ्याला कळालं की आपलं शेजारी गेलाय देवाला प्राप्त करायला. हे पण गेलं त्याच्या माग. आता त्याच्या शेजारी हे ध्यान लावून बसलं, दोघं पण बसले. देव प्रसन्न झाले. पहिल्याला म्हणले वाचा काय पाहिजे ते माग. यानं डोळे उघडले. मागणार एवढ्यामध्ये शेजाऱ्याला बघितलं आणि शेजाऱ्याला बघितल्या बरोबर थांबला. म्हणला देवा मागायला वेगळंच आलो होतो, पण इथली परिस्थिती बघून मला वाटत नाही की आता मला पाहिजे ते मागितलं पाहिजे. काय पाहिजे तुला माग. हा म्हणला देवा एक काम करा. म्हणे काय? माझा एक डोळा जाऊ दे. काय मागितलं त्यानं? म्हणला माझा एक डोळा फुटू दे, माझा एक हात तुटू दे, माझा एक पाय मोडून पडू दे. देवाला विचार केला. देव म्हणले हे असं का मागायला लागले? लोक धन मागतात, दागिने मागतात, घर मागतात, गाड्या मागतात, हे असं का मागतं? येडं तर नाही. देव म्हणले बघ हा परत विचार कर. तेव्हा म्हणला 100% विचार करून सांगतोय. म्हणला देवा एक डोळा फुटू दे, एक हात मोडू दे, एक पाय तुटू दे, बास. म्हणला काही नको. आता देव म्हणला तथास्तु. देव गेला शेजाऱ्याकडे. ह्याच्या शेजाऱ्याला म्हणला प्रसन्न आहे म्हणा, काय पाहिजे ते माग, काय पाहिजे ते माग. म्हटल्यानंतर हे शेजारचं म्हणलं देवा मागतो खरंय, पण माझ्या शेजाऱ्यानं काय काय मागितलंय जरा सांगाल का? माहिती असलेलं बरं. देव म्हणले तसला कायदा अजून आपल्याकडे आलेला नाही, तुला काय पाहिजे ते माग, त्याचं सांगत नाही. मग हा म्हणला देवा एक काम करा. म्हणे काय? म्हणला मला तसं काही नको, फक्त एक करा. म्हणला काय करा? माझ्या शेजाऱ्यानं जेवढं जेवढं तुम्हाला मागितलंय त्याच्या डबल मला द्या. काय महाराज, देवाला मग लक्षात आलं की गोम खरी इथं होती. त्याचा एक डोळा फुटला, याचे दोन गेले. याचा एक हात तुटला, याचे दोन्ही तुटले. हे एक पांगळ झालं, ते दोन्ही जाग्यावर पडलं. महाराज काय सांगाव? एक सांगू का तुम्हाला? भगवंताला प्राप्त करायचंय. नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये घातलं, त्याच्या नावाचं जोडवं पायामध्ये घातलं आणि नवऱ्याच्या नावाचं कुंकू कपाळाला लावलं की पतीची जबाबदारी आहे पत्नीचा सांभाळ करणं. अगदी तसंच परमार्थामध्ये पण तसंच आहे बरं. पांडुरंगाच्या नावाची तुळशीची माळ तुम्ही गळ्यामध्ये घातली, त्याच्या नावाचा अष्टगंध बुक्का कपाळाला लावला आणि माझ्या भगवंताच्या नामाचा जप मुखाने केला तर त्या पांडुरंगाची जबाबदारी आहे तुमचा सांभाळ करणं. करावंच लागेल, त्याला करावंच लागेल. निर्वाणी गोविंद, निर्वाणी गोविंद असे मागे निर्वाणी गोविंद असे मागे निर्वाणी गोविंद सांगतात माझ्या मनाला चळा लागावा, आवड निर्माण व्हावी, छंद लागावा, असेल आवड तर मिळेल सवड. महाराज आई बापानं वळण लावावं, वळण पोरांना लागलं जातं. सध्याचं वळण काय? पोरग कीर्तनाला टाळ घेऊन उभं राहिलं, काही घरी घेऊन जाते, काही
काय भेटणार आहे बाबा भजन करून? कीर्तनाला उभा राहिलं का घरी जाऊन जाते. आणि तेच पोरग लग्नाच्या वरातीमध्ये नाचू द्या, डीजे पुढे नाचायला लागलं का हीच आमची आई दारात 4 बाया गोळा करून उभा राहते. पुढून वरात आली की हे आईला बघून अजून उड्या हाणत ही आई शेजारणीला सांगते, अगं सखू, अगं सखू, अगं बघ माझा पिंट्या कसा पॅन्ट फाटूस तर नाचतो या. हे कोणाचं वळण आहे? मम्मी. हे मम्मी आमच्या आईला का नाही पोरं कशी आवडतात माहितीये का सध्याच्या आईला? काय सांगा महाराज, एका गावात आम्ही कीर्तनाला गेलो, काय पोरांचं वर्णन महाराज आईनं करावं ना. कीर्तनाला गेलो, कीर्तन संपलं, गप्पा मारत बसलो. गप्पा मारता मारता गावातली एक आजी माझ्याकडे आली. अंगावर लुगडं, हातात काठी, तोंडात दाताचा पत्ता नाही, थरथर थरथर तरते, अगदी झुकल, वय झालेलं शब्द निघेना. आली माझ्याजवळ, दर्शन घेतलं. मला म्हणते बाई. म्हणलं काय आजी? रात्री का नाही लई भारी कीर्तन केलं ग माय. म्हणलं आजी तुमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसाची कृपा पाहिजे, चांगलं ते तसं नाही माय, मला लय आवडलं. म्हणलं मग चला घरी चहाला नेलं. आजी गरीब नव्हती, श्रीमंत. बंगल्यात नेलं, गादीवर बसवलं. अख्ख्या गावात एकटीचाच बंगला. बंगल्यात नेलं, गादीवर बसवलं, चहा करायला सांगितलं आणि लागली गप्पा ठोकाय. गप्पा मारता मारता मला विचारलं, तुम्हाला विचारू? म्हणलं काय आजी? तुम्हाला किती लेकरं हाय? महत्वाचा मुद्द्याचा प्रश्न. म्हणलं मला किती असून दे, तुम्हाला किती सांगा. तुम्हाला किती म्हणता? बरोबर आजी मला का नाही 3 पोरं आहे. म्हणलं चांगले. म्हणे तसं नाही. मग कसं काय करतात ते ऐका. म्हणलं सांगा. काय सांगू? म्हणे माझं पोरग एवढा मोठा बंगला त्यानंच बांधला. म्हणलं चांगलंय. 4 गाड्या त्यानंच घेतल्या. म्हणलं चांगलंय. करतय काय? काय सांगू माझं पोर? असं वाटत नाही बाई 9 महिने वज वागवलं म्हणून पांग पेटलं पोराना, पांग पेटलं गा. मला वाटलं लई मोठं कुणीतरी दिसतंय. म्हणलं ओळख झाली पाहिजे, कामात पडतात माणसं. म्हणलं काय करतय बाजी? म्हणले काय सांगू माझं पोर, एवढा मोठा कोरोना आला, सगळं बंद होतं. गाडी बंद, रेल्वे बंद, भजन बंद, मंदिर बंद, कीर्तन बंद, शाळा बंद, भाजी बंद, सगळं बंद होतं. पण माझ्या पोराचं दुकान मात्र चालू होतं गा. मला वाटलं मेडिकल असेल. म्हणलं माय तुझ्या पोरानं चांगलं काम केलं पुण्याचं. म्हणलं दुसरं काय करताय? आजी म्हणली माय माझं दुसरं. म्हणलं काय करताय आजी? शाळेत गेलं का? काय करताय? कॉलेजला जाताय? काय झालंय? शिक्षण काय झालंय? आजी म्हणली माय काय भेटत नाही ग, शाळा शिकून डिग्र्या घेऊन काय भेटत नाही. काय करत त्या शाळेचं? मग म्हणलं काय दुकान बिकान? नाही ग बाया दुकान बिकान तसलं काय नाही माय. काय करताय दुकान करून? मग म्हणलं काय करताय काय? मला वाटलं आता हे एवढं नंबर 1चं निघालं. आजी म्हणली माझं पहिलं पार, ते पहिलं पार नाही का गावाच्या बाहेर सरकार मान्य देशी लावलंय सगळं. म्हणलं एवढं पार चांगलं. म्हणलं हे दुसरं म्हणलं करताय काय? मी म्हणलं आजी म्हणते का काय रस प्यायलाय ग माय. म्हणलं तेच आता काय खरं नाही. म्हणलं रसच दिसतं का काय? काय सांगा मला त्या मोबाईल उघडावा काय तर चांगलं बघावं म्हणून ती करावं, ते स्क्रोल करावं तर तेच येतं महाराज रस प्यायला आहे. म्हणलं नाही थोडं ते मोबाईल वर ढकलावा ते तर चांगल्या बोले. अरे काय चाललंय काय? जरा तरी आमची पोरं मेले ना शिकू शिकू, मेले ना आमची पोरं. दिवस रात्र अभ्यास करतायत महाराज. लाईटी नसले की दिवा लावलं आमची पोरं अभ्यास करतायत आणि नको तिथं महाराज. आणि जर एखाद्यानं विरोध करावा ना लोक काय म्हणतात माहितीये का? गरीबाचं पोरग वर येतंय तर लोकांना बघवत नाही. या महाराष्ट्रामध्ये या मातीमध्ये अनेक गरीबाच्या घरातली मुलं अशी आहेत की आई बापाची गरिबाची परिस्थिती बघून हातातलं पुस्तक सोडत नाहीयेत. एवढी अभ्यास करणारी मुलं आमच्या मातीमध्ये आहेत. पण कुठेतरी अलीकडे वाईट वाटायला लागलं की शिक्षणाचं महत्व थोडस या वर्षभरामध्ये तरी कमी व्हायला लागलंय असं म्हणलं तरी हरकत नाही. विठ्ठला विठ्ठला आजी म्हणलं काय करते? काय नाही म्हणे दुसरं पोरगा टपरीच्या माग जुगार खेळताय. म्हणलं चांगलं झालं. म्हणलं तुम्हाला 3 आहेत ना? म्हणे हो
तिसऱ्यानं काय देवा लावला म्हणलं सांगा आता. अर्धा कप चहा राहिला, एकानं ते लावलंय, एकानं जुगार खेळलाय, तिसरं काय करतंय. तिसऱ्याचं नाव काढलं. आजीनं तोंड वाकडं केलं. म्हणलं काय करताय माझी, काय सांगू म्हणे. बिघडलं पोरग, वाया गेलं, तोंडात नाव घेऊ वाटत नाही म्हणे त्याचं. मी विचार केला लईच मोठा गुन्हा दिसतोय म्हणलं. हे तिसरं करताय काय. ऐका हो, आजी म्हणली बिघडलं, वाया गेलं. म्हणलं करताय काय, काय सांगू म्हणे माझं तिसरं. ट्रॅक्टरच्या चाका एवढ्या गळ्यामध्ये माळा घातल्या आणि तुमच्या सारखंच ह्या गावचं त्या गावला बोंबलो थिंडतया. हाय का आता आमच्यासारखं बोंबलं थिंडते म्हणजे ते काय करते तुमच्या ध्यानात. मुद्दा लक्षात आला. दोन मुलं वाईट वळणाला लागली तर आजी म्हणती वा, एक भजनाला लागलं तर आई म्हणती बिघडलं. काय सांगा महाराज, आईनं वळण लावावं ते संस्कार लागले जातात. आमच्या लेकराला शिकवलं पाहिजे, कपाळाचा गंध कधी हटला नाही पाहिजे महाराज. आमच्या लेकरांना सांगण्याची गरज आहे. मंदिरात जा सांगण्याची गरज आहे. आमचा धर्म कोणता सांगण्याची गरज आहे. या विषयावर मी नंतर येणारच आहे. ग्रामस्थांची विनंती आहे की ताई तुमच्या तोंडून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवरायांचं चरित्र जे आम्ही मोबाईल वरती युट्यूब वरती तुमचं ऐकलेलं आहे ते आम्हाला वर्णन तुमच्या तोंडून ऐकायचं आहे. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण 20-25 मिनिटं कीर्तन समाप्तीच्या वेळेस राहिली, त्यावेळेस एक सुंदर असा छत्रपती शिवरायांचा पोवाडा घेऊन कार्यक्रमाची समाप्ती होईल. विठ्ठला विठ्ठला.